भाग 5. रात्र 4. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामनं गोष्ट सांगावयास सुरुवात केली. जरा थांब, बारकू या वयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ये बारकू, माझ्याजवळ बस, असं म्हणून गोविंदानं बारकूला आपल्याजवळ बसवलं. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडं तिकडं पाण्याचे लोट खळाळत वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार कमी बोकाळल्या होत्या. इरली फारच सुंदर आणि साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा आणि मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो 2-3 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले, पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना, लघवीसही होईना. खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला एनिमा, घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हाला शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंत आमची सारखी आठवण करत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरबाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडाबडा लोळत होता. पोट फुगत चाललं तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंतानं ती हाकलली. शेळीनं तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करत होता, गोळा करून ठेवत होता. इतक्यात आजीनं पाहिलं आणि ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोयस का? बराच आहेस की. नाही गा आजी, मी नव्हतो खात, उगाच आपला माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्यानं त्यावेळेला आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती, खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला. तो आई सुद्धा त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितलंय वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवाशपथ नाही खाल्ली हो डाळ. का सारी जण मला बोलता? असं म्हणत यशवंता बाहेर गेला आणि काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का ते त्याच्या मनास लागले? यशवंता वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच दुखणे झाले. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्या जवळच आहेस हो बाळ तू. अशक्त आणि आजारी आईनं मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंता म्हणाला. आई, तू आपली माझ्या जवळ बस, म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झालं. यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सगळ्यांच्या हृदयाला घर पाडत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परम भक्तीने आणि प्रेमाने त्यानं पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला. तो आमचा यशवंता राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला.
आई नेहमी म्हणायची, यशवंता पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत. आम्हालाही ते खरं वाटायचं. आज यशवंत नाही, आई देखील नाही, परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ, अशी थोर माता मला मिळाली होती. या विचारानं मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही. मी पामर, किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावाला आणि मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेला आहे. अशी आई, असे भाऊ लाभायला पूर्व सुकृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयाला जशी पुण्याई लागते त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळायला सुद्धा पुण्याई लागते. परंतु माझी असेल असं मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेनं ती देणगी होती.